सो आज आपण बोलणार आहोत एकांकिका या विषयाबद्दल. माझ्या तोंडून कायम तुम्ही एकांकिका हा शब्द ऐकला असेल, म्हणजे आपल्या या व्हिडिओजमध्ये. पण एकांकिका म्हणजे काय? तर एकांकिका म्हणजे ज्याला एकच अंक असतो आणि ज्याचं ड्युरेशन किंवा ज्याची वेळ साधारण 30 किंवा 45 मिनिटांची असते. त्या 30 किंवा 45 मिनिटात ती एकांकिका संपते. हा, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्याच्यातली कला ही उत्कृष्ट नसते, असं अजिबात नसतं. एकांकिकेतनं सुद्धा आशय विषय इतका सुंदररित्या समजतो की त्यातून ती सादर करणाऱ्या कलाकाराला अतिशय आनंद मिळतो. लिहिणारा सुद्धा लेखक हाच विचार करून कायम एकांकिका लिहित असतो आणि दिग्दर्शकांनी सुद्धा अनेक बारकावे शोधून ही एकांकिका दिग्दर्शित केलेली असते. मग अगदी छोट्यातला छोटा विषय असू दे, तो 45 मिनिटं कसा फुलवायचा हे खरं कौशल्य लेखकाचं आणि दिग्दर्शकाचं. म्हणजे लेखक एखाद्या छोट्या विषयावर बरंच काही लिहू शकतो, पण त्याने लिहिलेला तोच आशय दिग्दर्शक कलाकाराकडनं त्याच्या ऍक्टिंग मधून काढून घेतो. याला म्हणतात खरा दिग्दर्शक. अगदी छोट्यातली छोटी कलाकृती सुद्धा आपल्याला मोठी करता आली पाहिजे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, भव्य किंवा एक अशी छान त्याला आकार वळण देता आलं पाहिजे आणि तेच दिग्दर्शक देत असतो. मग ती संदेश कुलकर्णींची पार्टनर्स असू दे किंवा महेश एलकुंचवारांनी लिहिलेली सोनाटा एकांकिका असू दे. खरं तर तसं बघायला गेलं तर सोनाटा हा ऍक्च्युली दीर्घांक आहे. हा, बरोबर. दीर्घांक म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. एकांकिकेच्या थोडंसं पुढे जे जातं त्याला दीर्घांक म्हणतात. म्हणजे एकांकिका 30 किंवा 45 मिनिटांची असते, तर दीर्घांक त्यापेक्षा थोडासा जास्त असतो. म्हणजे त्याची थोडीशी वेळ जास्त असते. त्याच्यात सगळा आशय मांडला जातो. आपल्याला काय सांगायचंय, त्याच्यातनं कुठला विषय कुठला आशय आपल्याला मांडायचा, या सगळ्या गोष्टी वेळोवेळी दीर्घांकातनं सांगितल्या जातात. इतकंच कशाला, तर आता लिअर जयंत दळवींनी लिहिली, तर त्या ह्याच्यात सुद्धा त्यांनी एक मोठं नाटक आहे राजा लिअर, शरद भुताडे यांचं असेल किंवा लिअरचं काय झालं हे नाटक असेल, त्या नाटकाची 30 मिनिटाची किंवा 45 मिनिटांची एकांकिका करून लिअर ही एकांकिका आम्ही मुक्तीत सादर केली. आणि ती इतकी सुंदर लिहिली होती ना, म्हणजे नाटकातलं नाटक ज्याला म्हणतो ते म्हणजे लिअर. हा, आता मी सगळंच तुम्हाला सांगणार नाहीये त्या विषयाबद्दल, नंतर कधीतरी त्या विषयाबद्दल मी तुमच्याशी गप्पा मारेन. पण थोडक्यात एकांकिका हा फॉर्मॅट आपण T20 बघतो क्रिकेटमध्ये, तशा पद्धतीचा असतो. म्हणजे नाटक कसं 2 तास 2.5 तास 3 तास असतं, तसंच एकांकिका ही 30 किंवा 45 मिनिटांची असते. पण ती सादर करताना कौशल्य फार लागतं. म्हणजे नाटकात 2 अंक असतात. पहिला अंक थोडासा रेंगाळला, थोडासा पुढे मागे झाला तर काही हरकत नाही. किंवा स्पर्धेत गेल्यानंतर आपल्याला जेवढी 2 तास किंवा 2.5 तास वेळ दिलीये, त्या वेळेत तो अंक आपण सादर केला की झालं. एक अंक सादर झाल्यानंतर आपल्याला मध्ये ब्रेक असतो. 15-20 मिनिटांचा ब्रेक नंतर पुन्हा दुसरा अंक सादर करायचा असतो. मध्ये खूप ब्लॅकआउट्स आणि मध्ये आपल्याला खूप वेळ मिळालेला असतो. पण एकांकिकेत तसं नसतं. मध्ये ब्रेकच देता येत नाही. एकदा सलग चालू केलं की संपेपर्यंत स्टेजवरून तुम्ही हलू शकत नाही. फक्त ब्लॅकआउटला तुम्ही विंगेत जाऊ शकता आणि ते जे काही चेंजिंग असेल ते चेंजिंग, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. म्हणून त्याला एकांकिका म्हणतात आणि त्याला जास्त कष्ट लागतात आणि ते करताना प्रचंड तारांबळही उडते. हा, पण एकदा सवय झाली की काही वाटत नाही. त्यामुळे एकांकिका, दीर्घांक, लघुनाटिका, नाटक या सगळ्या गोष्टी आपल्याला
सोयीच्या वाटण्यासाठी त्याची पहिल्यांदा प्रॅक्टिस केली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला आपलं रोजचं जीवन किंवा आपली लय ही बदलता आली पाहिजे. रिदम मध्ये आपण म्हणतो ना की वाव हा काही रिदम आहे, तशा पद्धतीने रिदम मध्ये आपल्याला आपली सगळी कामं आणि आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे. जर जिथे गरज आहे गतीची तिथे गती लावली पाहिजे आणि जिथे गरज नाही तिथे गती कमी केली पाहिजे. त्यामुळे आपोआप सवय होते एकांकिका सादर करण्याची आणि डिरेक्टली नाटकही सादर करण्याची. त्यामुळे तुम्हाला फरक समजला असेल. 2 तासाचं जे असतं, 2.5 तासाचं जे असतं किंवा पावणे 3 तास 3 तास जे असतं 2 अंकी, ज्याच्यात 2 अंक असतात, मध्यांतर असतो, त्याला नाटक म्हणतात. आणि ज्याला मध्यांतर नसतो, सलग एका अंकात ते 30 किंवा 45 मिनिटात सादर करायचं असतं, त्याला एकांकिका म्हणतात. आणि दीर्घांकही तुम्हाला लक्षात आला. बर, आता मी तुम्हाला बऱ्याचशा एकांकिकांची उदाहरणं दिली. तुम्ही मला सांगा तुमची आवडती एकांकिका कुठली, किंवा तुम्ही कुठली एकांकिका केली आहे, कुठली वाचली आहे. आणि हो, सगळ्यात उत्तम एकांकिकांसाठी मी जर तुम्हाला एक ऑप्शन सजेस्ट केला तर चालेल. दरवर्षी प्रत्येक ठिकाणी पुरुषोत्तम करंडक होत असतं. पुरुषोत्तम करंडक मध्ये होणारे एकांकिका आवर्जून पहा. त्यामुळे आपल्याला लाईटचं, वेशभूषेचं, रंगभूषेचं, नेपथ्याचं, ऍक्टिंगचं सगळ्याचं एक वेगळं रूप बघायला मिळतं. स्पर्धेत सादर करायचे, लॉट्स कसे पडतात, लॉट्स नंतर तिकडची तयारी कशी असते, मग ते कसं सादर केलं जातं, सगळं सगळं सगळं. त्यामुळे मला नक्की सांगा की तुमची कुठली आवडती एकांकिका आहे, किंवा तुम्ही कुठली बघितली आहे, किंवा तुम्ही कुठल्या एकांकिकेत काम करताय. ओके, सो भेटू पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय. हॅलो. सो आज आपण बोलणार आहोत स्किट म्हणजेच लघुनाट्य. तर लघुनाट्य आणि स्किट याचं वेगळं असं काही एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे असं मला नाही वाटत, कारण तुम्हाला सगळ्यांनाच स्किट हा काय प्रकार आहे हे माहिती असेल. पण तरी स्किटला लघुनाट्य असं म्हणतात. तर ते का म्हणतात? कारण जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओत महत्वाचा मुद्दा सांगितला की नाटक हे 2, 2.5 किंवा 3 तासाचं असतं. एकांकिका ही 30 किंवा 45 मिनिटांची असते. दीर्घांक त्याच्यापेक्षा थोडासा कालावधी जास्त असलेला असतो. पण स्किटचं तसं नसतं. स्किट 9 मिनिटं, 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं इतका वेळ, जास्तीत जास्त मॅक्झिमम 20 ते 25 मिनिटापर्यंत असतं. त्याचं ड्युरेशन वाढत गेलं की ते हळूहळू एकांकिकेकडे वाढत जातं. त्यामुळे लघु म्हणजे छोटं, म्हणून त्याला लघुनाट्य स्किट असं म्हणतात. त्याला एक दुसराही असा शब्द आहे ज्याला फार्स असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक वेळेला फार्स म्हणजे कॉमेडीच पाहिजे किंवा निखळ विनोदच पाहिजे असं काहीही नाही. स्किट मधून आपल्याला एखादा संदेश द्यायचा असतो, एखादं प्रबोधन करायचं असतं, त्यावेळी आपण स्किटचा वापर करतो. मग ते जॉनर कुठलाही असू शकतो. कॉमेडी, सिरियस, थोडासा रागीट, थोडासा विडंबनात्मक, कुठलाही असू शकतो. पण स्किट हे प्रबोधनात्मक किंवा संदेश पोहोचवण्यासाठी जास्त वापरलं जातं. कधी कधी असं छोटंसं निखळ मनोरंजनासाठी सुद्धा स्किट करतात. त्याचं सध्याचं अत्यंत लोकप्रिय उदाहरण म्हणजे आपण बघतोय ते म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. त्याच्यात विषय छान असतात आणि आपल्याला निखळ मनोरंजन करणारे असतात. पण कधी कधी त्या विषयातून अगदी छान प्रबोधन किंवा एक शिकवण सुद्धा मिळते बरं का. नुसतंच टाइमपास करणाऱ्यातलं ते नसतं. आणि लोकांना वाटतं की विनोद म्हणजे टाइमपास, तर तसं नाही. मी सुरुवातीच्या एका व्हिडिओत सांगितलेलं होतं की विनोद करणं, कॉमेडी करणं हे फार अवघड काम आहे आणि ते सिरियसली करणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे तसंच स्किटही किंवा त्यातला विषयही तशा पद्धतीने हाताळणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे अगदी साचेबद्ध प्रमाणात कमी वेळेत एखादा विषय हाताळणं
आणि तो लोकांपर्यंत पोचवणं आणि त्याच्यासाठी लोकांची दाद मिळणं ह्याला फार कौशल्य लागतं. लेखकाचंही, दिग्दर्शकाचंही आणि सादरीकरण करणाऱ्या सगळ्यांचंही. आम्ही मध्यंतरी एक स्किट केलं होतं. एक कशाला 2 स्किट केले होते. एक साधारण असं ग्रामीण भागातल्या सगळ्या ह्याच्याकडे वळणारं होतं आणि दुसरं म्हणजे विडंबनात्मक होतं, ज्यात सरळ ज्या गोष्टी बोलता येत नाही त्या थोड्याशा विडंबन करून बोलल्या गेलेल्या होत्या. आणि ग्रामीण भागातलं जे स्किट होतं त्यात एक छोटीशी अशी गोष्ट म्हणजे आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा सोहळा करायचा असतो. मग मेल्यानंतरही किंवा एखाद्या घरात एखादी व्यक्ती वारल्यानंतरही त्या घरच्या लोकांना किंवा तिथल्या पॉलिटिशियन्सना, तिथल्या राजकारण्यांना किंवा एकंदरीत खूप मोठी स्वतःची पोत असलेली अशी वाटणारी जी माणसं आहेत त्यांना एका गावात वारलेल्या माणसाचा सोहळा करायचा असतो. तो कसा? आणि आपल्या जवळची माणसं गेली की जे नातेवाईक परगावी आहेत, बाहेर देशी आहेत, ते काय करतात? मी उद्या येतो, आज येतो, परवा येतो असं सांगून येतच नाही. मग त्यांना फोन केल्यानंतर एखादी विशिष्ट शैली कशी असते, हे होतं ते स्किट. आणि मी जे आधीचं बोलले ते होतं विडंबनात्मक. म्हणजे समोरच्यावरती आपण डिरेक्टली निशाणा साधू शकत नाही अशा वेळेला शालजोडे देऊन केलेलं एक स्किट होतं. त्या स्किटबद्दल मी तुमच्याशी पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओत नक्की गप्पा मारणार आहे. आत्ता मी तो सस्पेन्स फोडणार नाही, पण तेही स्किट खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे राजकारण, सध्याची परिस्थिती, पबजी, रमी सर्कल या सगळ्या आत्ताच्या विषयांवरती बोलणारं एक विडंबनात्मक पण उत्कृष्ट लिहिलेलं स्किट होतं. अर्थात ते साधारण 10 मिनिटाचं होतं आणि मी जे आधी ग्रामीण स्किट बोलले तेही साधारण 12-15 मिनिटाकडे झुकणारं होतं. तर यातून कळतं काय की वेळेचा पटकन वापर कसा करायचा, वेळेचा सदुपयोग कसा करायचा आणि कितीही फास्ट डायलॉग म्हणायचे असले किंवा त्या वेळेत ते बसवायचं असलं की आपल्या शरीराची लय, गती कशी असली पाहिजे हे त्यातनं लक्षात येतं. त्यामुळे तेही तितकंच महत्वाचं असतं. ते शिकावं किंवा त्यासाठी केलेले प्रयत्नही तितकेच महत्वाचे असतात. म्हणजे जसं मी आत्ता सांगितलं त्या विडंबनात्मक स्किटमध्ये ज्याचं नाव होतं हुप 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 झालंय आता खूप, तर त्या स्किटमध्ये साधारण मला असं होतं की मी एखाद्या माझ्या मित्राच्या पाठीवर चढते आणि नंतर उडी मारून मग आम्ही ते स्किट सगळं हे करतो. आता एक्झॅक्ट काय आहे ह्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन. तोपर्यंत तुम्ही असं कुठलं वेगळ्या जॉनरचं स्किट केलंय का हे मला सांगा, आणि केलं असेल तर आपण त्यावर नक्की गप्पा मारूया. कारण एकंदरीत स्किट, माईम, एकांकिका, दीर्घांक, नाटक, स्टेज, रंगभूमी, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा असे कलेशी निगडीत कुठलेही विषय मला बोलायला फार आवडतात. त्यामुळे मला नक्की सांगा. आणि हुप 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 झालंय आता खूप किंवा दुसरं जे सांगितलं होतं ते स्किट कुठेही मिळालं तर मी तुम्हाला दाखवते. त्याचा व्हिडिओ कदाचित नसेल कारण आम्ही ते स्पर्धेत केलं असल्यामुळे व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं, पण तरी मिळालं तर आपण त्याविषयी नक्की गप्पा मारून त्यातली काही फोटोज मिळाले तर मी नक्की शेअर करेन. ओके, सो तोपर्यंत तुम्ही कुठलं स्किट केलंय किंवा तुम्हाला कुठलं आवडतं, वेगळ्या कुठल्या विषयाचं तुम्ही ऐकलंय का, वाचलंय का हे मला नक्की कळवा. ओके, बाय बाय.